आता तुम्ही तर आवाज ऐकलाच असेल की आपली मंचुरियन जे आहे ते किती क्रंची झाले. तर ते झाले कसे, त्याची काय प्रोसेस होती तर ते तुमच्यासोबत मी शेअर करते. तर सगळ्यात आधी ना आपल्याला पोहे जे आपण पोहे करतो ना, तर ते पोहे मिक्सरला फिरवून घ्यायचे, बारीक असा भुगा करून घ्यायचा आहे त्याचा. त्यानंतर तुम्ही एकतर कोबी किसून घेऊ शकता किंवा मग बारीक बारीक चिरूनही घेऊ शकता. मी चिरून घेतली होती. त्यानंतर जे पोह्यांचा भुगा आपण केला होता तो टाकायचा, मैदा टाकायचा, मीठ टाकायचं, आलं आणि लसणाची पेस्ट टाकायची किंवा नुसतं आल्याची पेस्ट जरी टाकली तरी चालेल. ग्रीन चिली सोया सॉस टाकायचा. त्यानंतर इथे मी सोया सॉस एकच चमचा टाकून घेते, हे जे सॉसेस आहे ते, कारण प्रमाण जे आहे ते थोडंच करायचं आहे. त्यानंतर कलर टाकायचा आहे आणि इथे काश्मीरी लाल मिरची पावडर टाकायची आहे, म्हणजे हलकासा एक तिखटपणा पण येईल आणि कलरही चांगला येईल. आता तुम्ही इथं जर कलर ऑप्शनल आहे, काश्मीरी लाल मिरची जर टाकत असाल तर कलर नाही टाकलं तरी चालेल. तर इथे कलर ऑप्शनल म्हणून मी टाकलेलं आहे. तर व्यवस्थित सगळं हे जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करायचं आहे. तर एकदमच नाही टाकायचं का आपल्याला हे जे बॅटर आहे ते एकदम कडक ठेवायचं आहे. जसं आपण पोळ्यांचं पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं कडक ठेवायचं आहे, जेणेकरून आपले मंचुरियन जे आहे ते एकदम क्रिस्पी होणार आहे. तर इथे बघा मी मळून घेत आहे, थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि व्यवस्थित असं मळून घ्यायचं. तोपर्यंत एक साईडला ना तेल तापत ठेवलेलं होतं मी, जेणेकरून अगदी पटापट 5 मिनिटात होऊन जाईल आपलं सगळं हे काम म्हणून. तर हे बघा इथं आपलं जो मंचुरियनचं पीठ आहे ते जवळपास मळत आलेलं आहे. तर हे बघा इथे ना आता आपलं जे मंचुरियनचं पीठ आहे ना ते भिजवलेलं आहे. आता तेल पण तापलेलं आहे. तर आता तुम्ही असे गोल गोल करून टाकू शकता किंवा मग डायरेक्ट ज्या पद्धतीने आपण भजे तळतो त्या पद्धतीने अगदी कसाही शेपचे तुम्ही तळू शकता. इथे काही बॉल्स केलेच पाहिजे असं काही नाही आहे, पण मी तुम्हाला दाखवले ते 2-3 तसे करून. त्यानंतर मग ज्या पद्धतीने आपण भजे करतो त्या पद्धतीने तेलामध्ये व्यवस्थित क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे. गॅसची फ्लेम जी आहे ती हाय आणि लो मीडियममध्ये ठेवायची आहे. जास्त हाय पण नको आहे, लो पण नको आहे. तर मीडियममध्ये ठेवलेले आहे मी आणि इथे व्यवस्थित असे क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे. तर इथे ना बघता बघता जितके मी तेलामध्ये बसतील तितके मंचुरियन मी सोडलेले आहे तेलामध्ये आणि आता एवढेच तळून घेणार आहे पहिली बॅच. त्यानंतर आपण चांगले क्रिस्पी झाले की हे बाहेर काढून घ्यायचे आहे. तर हे बघा इथे आपले मंचुरियन जे आहे ते मस्त असे तळलेले आहे आणि मी दुसरी बॅच जी आहे ती तळलेली आहे इथे आणि आता आपण सर्व करायला घेणार आहोत. तर तुम्हाला व्हिडिओ माझा जो आहे किंवा रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून मी काही ब्लॉग्स किंवा मग अशी काही रेसिपीचे व्हिडिओ टाकत असते तर ते तुम्हाला बघायला भेटत जातील. आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक करा आणि शेअरसुद्धा करा.
तर चला भेटूया पुढच्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.